आज बनवणार आहोत आपण खानदेशी पद्धतीचं भरताचं वांग। त्यासाठी आपण 2 वांगे घेतलेले आहेत, कांद्याची पात घेतली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर। आता आपण वांग्यांना तेल लावून घेणार आहोत। आता वांग्यांना तेल लावून घ्यायचं आणि मग ते भाजायला ठेवायचं, म्हणजे साल आपोआप पटकन निघते आणि वांगही लवकर भाजल्या जातं। 10 मिनिटात आपले वांगे भाजून होतात छान। भरीत करायला काहीच वेळ लागत नाही। आता आपले वांगे होत आहेत छान, तोपर्यंत आपण इथे मिरच्या आणि टोमॅटो भाजून घेणार आहोत। तेल टाकून घेतलं आहे। वांगी बघा किती छान आहेत। मिरची आणि लसूण असं ठेचून घ्यायचं आहे आणि लगेचच टोमॅटो घ्यायचे त्याच्यामध्ये। टोमॅटो पण आपण भाजून घेतलेले आहे आणि वांगे पण बघा आपले छान झालेले। वांगे पण मी लगेचच काढणार आहे। हे बघा, बघू शकतात आपण वांगे किती छान झाले। हे बघा, अशी वांग्याची साल काढून घ्यायची आहे। वांग बघा मध्ये किती पांढरे शुभ्र असते, छान दिसते। यास आपण वांग्याचं देठ छान काढून घ्यायचं आहे आणि वांगा असं पसरवून द्यायचं आहे, म्हणजे कीड वगैरे काही असली ते लगेच लक्षात येतं। पण आपल्या वांग्यामध्ये काहीच नाही, दिसायला बघा किती छान दिसते आणि कवडं असल्या कारणाने भाजण्यात पण छान गेलेलं आहे। बघा, बघू शकतो। आता आपण फोडणी करणार आहोत। कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल टाकून घेणार आहे। भरीताला तसं जास्त तेल लागत नाही, पण जास्त टाकलं तर खूप छान लागतं। आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे छान होऊ द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये होऊ द्यायचे, ते कडक झाले पाहिजे शेंगदाणे, म्हणजे भरीतात खाताना खूप छान लागतात। बघू शकता शेंगदाणे छान झाले, ते पण छान होऊ द्यायचे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टमाटा, कोथिंबीर हे आपण त्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो पण टाकून द्यायचा। हे सगळं छान होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण वांग्याचं केलेलं भरीत ते टाकायचं। आधी हे छान होऊ द्यायचं। कांद्याला खूप पाणी असतं पातेला, ते पाणी आटू द्यायचं पूर्ण। बघा, आता आपलं हे सगळं झालेलं आहे व्यवस्थित। आता आपण त्याच्यामध्ये वांग टाकणार आहोत मॅश केलेलं आणि त्याचसोबत कोथिंबीर पण टाकून द्यायची आहे। कोथिंबीर पण छान होते, मुलांना दिसत पण नाही कोथिंबीर टाकलेली आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला। मिक्स केल्यानंतर आपलं भरीत रेडी आहे। आपण हे पोळी किंवा पुरी किंवा बाजरीची भाकर, कडण्याच्या पुऱ्या
याच्या कशासोबतही खाऊ शकतो, छान लागतं अगदी.